स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे। सिनेमागृहात काम करणारा एक जण दंतवैद्याकडे गेला। डॉक्टरांनी त्याला विचारले, कोणता दात दुखतो आहे? त्याने उत्तर दिले, बाल्कनीतील उजवीकडून 5वा दात। कौटुंबिक ट्रिप काढून सगळी दिल्ली, हरिद्वार, मथुरा, आग्रा ट्रिपसाठी गेली। आग्रा येथे ताजमहाल बघायला गेलो असता त्यांच्यातल्या वासंतीबाई घोळक्यातच ओरडल्या, अहो आमच्या वंसगडे कपाटात आहे ना, तसाच हा ताजमहाल बांधलाय की। एक बार की बात है, एक मक्खी और उसकी छोटी बेटी एक टीडे पर खुशी से खेल रहे थे। टीडा शांति से खर्राटे ले रहा था। बेटी बोली, माँ यहाँ खेलने में कितना मजा आता है, एक अच्छा सा खुला मैदान है। उसकी माँ बोली, अब मैदान में है, जब तुम्हारी उम्र थी तब तक यह सिर पर लाइन थी। मला आजपर्यंत एक गोष्ट नाही समजली की आई तर सगळ्यांचीच चांगली असते, मग ही खतरनाक सासू कुठून येते? माणूस हा 1 रुपयाची शॅम्पू पुडी फोडताना जरूर विचार करतो, अर्धी उद्याला असू दे, मात्र 200 रुपयाची क्वार्टर फोडल्यावर असा विचार करत नाही, अर्धी उद्यासाठी असू दे। एकदा एक तरुण हॉटेलमध्ये जातो। मास्टर तिथला वेटर त्याला विचारतो, साहेब काय आणू? साधा डोसा, मसाला डोसा, पेपर डोसा। तरुण, सध्या तरी मला फक्त अडोसा हवाय, माझ्या 2 मैत्रिणी मला शोधतायत। भरपूर हसणारे जोक्स। आज बायकोने बनवलेल्या पनीरच्या भाजीत पनीर शोधून सापडत नव्हतं। हिम्मत करून विचारलं तर म्हणाली, चुपचाप गिळा, भाजीचे नाव खोया पनीर आहे। आजकाल कोणाचाही सन्मान करण्यासाठी पाया पडणे आवश्यक नाही, त्यांना पाहून मोबाईल बाजूला ठेवून देणे हा देखील मोठा सन्मान आहे। बच्चा, पापा जैसे आप मुझे मारते हो क्या? दादाजी भी आपको मारते थे? पापा, हाँ बेटा। बच्चा, हो हो, तो ये खानदानी पागलपन। No, 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 no. ये साल इतना फास्ट गया कि वजन कम करने का मुझे मौका ही नहीं मिला। बायको, ऐकता का जरा, मी हरले ना तर काय कराल? नवरा, सगळ्या पेपरात फोटो टाकेन। बायको, अहो किती प्रेम। नवरा, हो, आणि लिहीन, ज्याला सापडेल कृपया परत करू नये। बायको, सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलं तुम्ही? नवरा चिडून, तुझ्या बापाने सांगितलं होतं माझी पोरगी फुलासारखी आहे, तिला कोमेजू देऊ नका। एकदा संता आणि बंता जंगलात गेले होते। त्यांच्यासमोर अचानक वाघ आला। बंताने प्रसंगावधान राखून गुरगुरणाऱ्या वाघाच्या डोळ्यात चपळाईने मातीत फेकली आणि तो संताला म्हणाला, पळ संता पळ। संता चिडून म्हणाला, मी का पळू? माती तू फेकलीस त्याच्या डोळ्यात। 31 डिसेंबरचे थंड ग्लास ग्रहणाचे वेळापत्रक। वेद संध्याकाळी 7 ते 9, स्पर्श रात्री 9 ते 10, परमोच्च मध्य रात्री 11 ते 1, मोक्ष क्षमतेनुसार महाआरती घरी पोचल्यावर। रात्री बायको तिच्या रूममध्ये एकटी बसून काहीतरी विचार करत असते, तेवढ्यात तिचा नवरा पेपर घेऊन रूममध्ये येतो। हिम्मत करून नवरा बायकोला बोलला, नवरा बघ, पेपरात एक लेखामध्ये लिहिलं आहे की नवऱ्यांना पण घरात बोलण्याचा अधिकार पाहिजे। बायको हसत, बघा की, बिचारा फक्त लिहू शकला। No, 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 no.
गणूच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे अधिकारी येतात. विज्ञानातील पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून मण्याला तो प्राणी ओळखायला सांगतात. गणू, काय ओळखता येत नाही सर? अधिकारी, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं? गणू, काय बघून सांगा. विमान उडायच्या तयारीत होतं. एक आजी प्रथमच विमानाने प्रवास करीत होत्या. हवाई सुंदरी त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, हे च्युइंगम घ्या, त्यामुळे विमान उडताना तुमच्या कानांना त्रास होणार नाही. प्रवास संपल्यानंतर आजीबाईने हवाई सुंदरीकडे आल्या आणि म्हणाल्या की तुझा सल्ला ऐकला, आता मला सांग, हे च्युइंगम मी कानातून काढू कशी? तुम्हाला हे माझे कॉमेडी जोक आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.